मध्ये ठेवले आवण जावनला. इकडे आवण येतं कोण जावनला. काम खूप खूप स्लो चालू आहे यार, खूप जास्त स्लो चालू आहे. काहीतरी फुल ऑन डोंगर बिंगर पकडला साईडला तर. आणि पावसामध्ये अजून जरा खतरनाक होतो, काय की ट्रक पडला तर फुल ट्रॅफिक जाम. हो, गाडीला पण ब्रिजचं काम सुरू आहे बघा. इकडे माझे खांब वगैरे उभे केलेले. बापरे बापरे बापरे. हो 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 हो, वन मोर पॅच खराब. टोटल 2 पॅचेस खराब मिळाले. हा मोठाचा मोठा पॅच आपला खराब मिळाला. ओ शिट ओ शिट ओ शिट. हा मोठाचा मोठा पॅच आपला खराब लागला. आणि इकडून आपल्याला जाऊ शकतो आपण मार्लेश्वरला. हा हे बघा ना. हो तर हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू एक नंबर व्ह्यू, एक नंबर ब्रिजचा व्ह्यू, सही व्ह्यू आहे बघा. काय सुंदर वाटतंय. माझ्या मंथ ऑफ डिसेंबरला क्रिसमस टायमाला कोकण कोस्टल राईड करता प्लॅन आहे आपला. हो ना मग? येस, तुझं वाटच बघते. सुप्रभात फ्रॉम लांजा. तर आज तारीख आहे 2 नोव्हेंबर. ऑलमोस्ट 8:30 वाजलेले आहेत. आपलं पॅकिंग फुल झालेलं आहे की आपण निघतो आज बॅक टू मुंबई. फायनली आपली 4 महिन्यानंतर केलेली कोकण ट्रिप, लांजा ट्रिप आज एंड होते. खूपच सॅड नोटवर चाललो आहे, पण ठीक आहे, जायलाच पाहिजे. का गेलो तर पुन्हा येईन डिसेंबरला असा विचार आहे. किंवा आई येणार आहे ऑफकोर्स मुंबईला डिसेंबरला. बघू, मध्ये एक बाईक राईड मारले तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल फॉर शुअर. तर आता सर्व आपलं पॅकिंग करून झालेलं आहे. चला मंडळ, निघालो आपण. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. पाणीला आपण लांजा सोडतो. वाजले किती? ऑलमोस्ट 8:30 वाजून गेले असतील. हो, 8:30 वाजले तरी. हां, आज खूप लेट निघालो, नाहीतर आपण युजली 6-7 पण निघतो. पण आता घरीच जायचं आरामात. आणि मला माहिती आहे या मॅडम कर आता जेवण बनवणार, आपल्या हॉटेलमध्ये खायचं आहे. त्याच्यापेक्षा आपण लवकर येऊन करायचं. काय लवकर गेलो तरी काय पॅटी बाहेरून मागवून दमलो आहे मी, असं तोंड करते मी. असं त्याच्यापेक्षा आपण आरामात निघू. अमू डबा घेतला का? हां, आपण जे अंडरब्रेड घेतलं ते. चला, तर मंडळी आज तारीख आहे 2 नोव्हेंबरनं. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहत असणार आहे ऑलमोस्ट आय थिंक लाईक नाही नोव्हेंबर आपल्या एंडिंगला, कदाचित एंडिंगला पण नाही, 25-30-25च्या एंडिंगच पकड, एंडिंगच्या आता. कारण माझे आधीचे व्हिडिओज आले असतील खूप, कोल्हापूरचे म्हणा, काही लांजातले म्हणा, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ लेट येईल. त्यामुळे तुम्हाला मी मुंबई गोवा हायवेचं अपडेट देणारच आहे. असं काय हार्डली एका महिन्यामध्ये इतका काय मोठा डिफरन्स होणार नाही आहे फॉर शुअर. तर मी याचा 2च पार्ट बनवेन. जेव्हा मी प्रॉपर लेटेस्ट अपडेट देईन ना, तो मी 4 पार्ट बनवतो. मी याचा 2 पार्ट बनवेन. लाईक इकडून ते आय थिंक सो चिपळूणपर्यंत आणि चिपळूण टू मुंबई असा आपला विचार आहे. मेन म्हणजे आपला संगमेश्वर टू लांजाचा आहे तो एक पट्टा जो खराब आहे. बाकीचा रस्ता एक नंबर आहे. आणि तुम्हाला मेन पट्टा तुम्हाला दाखवून. चला, सामान सर्व भरलेलं आहे. निघालं. बेबी मस्त बसल्या, झोपणं छानपैकी. आता फुल बेड पाठवायचं ना बेबी. चला निघूया. आम्ही सेम. अरे येस, वी आर कोकण टी शर्ट आमच्या दोघांचं आहे बघा. ब्ल्यू नाही, कोकण टी शर्ट. हां, आता कोकण टी शर्ट आपण घेतलं होतं बायग्या.com. बायग्या आपला एक कोकणी मुलगाच आहे, त्याच्याकडून आपण घेतलं होतं. खूप छान टी शर्ट आहे आणि त्याच्याकडे खूप व्हरायटीमध्ये टी शर्ट्स आहेत. फक्त हे नाही. आणि सेम स्प्रोला पण ऑर्डर करणार आहे आम्ही. का किड्समध्ये पण, हां त्यावेळी किड्समध्ये नव्हतं, पण आता किड्समध्ये आलेलं आहे. तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं नक्कीच त्या बायग्या.com वर तुम्ही पाहू शकता. हां, आणि लोक आहे ना, हां लोक बघत बसतात टी शर्टकडे. त्या एक नंबर. तर आणि आपला अजून एक कोकणी आपला मित्र आहे ॲम्बोमॅन, त्यांनी पण टी शर्ट टाकतो. सॉरी, तो पण टी शर्ट बनवतो. त्याचं पण ॲम्बोमॅन.com म्हणून त्याचं वेबसाईट आहे. त्याच्यावर आपण ऑर्डर केलं होतं. हिनी पण 2 टी शर्ट ऑर्डर केले. माझं ते गे बाय माझा टी शर्ट ऑर्डर केलं होतं मी. मग तू गे बाय मध्ये होतं ना? तुझं पण गे बाय माझे. हां, आपलं दोघांचं गे बाय मध्ये होतं. ते मी आता मध्ये घातलं होतं मी ते ऐसा. हां, तुझ्याकडे पण बाबू केले होते घेऊन टी शर्ट, लहान लहानची किड्सची ऑर्डर. चला, आता सकाळ तर लांजा फुल खाली असणार फॉर शुअर. आज आहे शनिवार आणि आपण काय करणार, नाश्ता पाणी वगैरे आपण दर टायमासारखं आपण. शेंगदाणे नरम झाले. हो दे, काय फरक पडला का गपचूप. ते काल घेतले, नरम होणारच ना. अरे त्यापेक्षा घ्यायचेच नव्हते काल. मी तर बोला आज घ्या म्हणून. राहू दे ना, नाही शेंगदाणे खायचे आहेत ना. अंडी ब्रेड घेतलेत ना आपण. तर आपण आता ब्रेड आणि आपलं काय घेतलं ते एक सँडविच घेतलं आपण. त्या आरामात 10-10:30 वाजता खाऊ, काय टेन्शन नाही. फक्त चहा हिला टपरीवरच प्यायची. हिला चहा पण घे नाही, पण चहा टपरीवरच प्यायची हिला. ठीक आहे, आपण तसं सगळं टेन्शन नाही. चला, सर्व घेतलं ना बाबा. हां, चला आता आपण फायनली आलो हायवेला. लेफ्ट मारलं की आपला लांजा पाली वगैरे, आणि राईट मारलं की राजापूर मालवण.
राईट नाही, चलो लेफ्ट. चलो अच्छा सुट्टी संपली आता, चला. तर आपला ह्याचा पण ब्लॉग मी केलेला आहे, आपलं लांजाचे काम चालू आहे, याचा ब्लॉग पण केलेला आहे मी, नक्की जाऊन पाहतो. या आधी कदाचित या आधी आला असेल तो. तर मंडळी आपण आता कोर्ले फाट्यावर मग स्ट्रेट आलेलो आहे. आपण काय देवरुख मार्गे जात नाही, आपण स्ट्रेटच जातो आहे, कारण की मला इकडचा रस्ताचा अपडेट तुम्हाला द्यायचा आहे म्हणून, त्यासाठीच. आमची कंबर मोडायची म्हणून. हां, कारण पुढे कंबर मोडचे फुल चान्सेस आहेत. पण उशी लावून गेली आहे. फुल रेडीमध्ये झाले सर्व आता. हां, ते फुल रेडीमध्ये झालेले. तर इकडे थोडेफार खड्डे वगैरे आहेत, ते तुम्ही लांजा सोडलं की, आणि मग प्रॉपर एक सिमेंटचा रस्ता येतो बघा असा. इकडे पाहाल तर इकडे ते ब्रिजचं काम चालू आहे या साईडला, आणि 2 मध्ये ठेवले आवण जावनला. इकडे आवण कोण जावनला शब्द आला फायनली ऑफकोर्स, आणि इकडे हा ब्रिजचं काम चालू आहे. कधी माहीत नाही का, लास्ट टाइम ब्रिजचं काम सुरूच आहे, म्हणजे इकडे काम खूप स्लो चालू आहे यार, खूप जास्त स्लो चालू आहे काहीतरी. पण एक बरं आहे, ब्रिजच्या या साईडचं रस्त्यावर तरी बरं आहे, खराब असा रस्ता नाही आहे, ते एक बरं आहे बाबा. खड्डे हे बघा, खड्डे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. तर हे मध्ये मध्ये पॅचेस आय थिंक सो आत्ता खराब झाले असतील, आधी एवढे नव्हते लांजा टू पाळलेच्या मध्ये. तर आपला हा एक खतरनाक टर्न आहे इकडे, असं विसरलो, याचं नाव आहे काहीतरी या घाटाचं, नाव काय घाटाचं या विसरलो यार. एक घाट आहे कुठतरी, आठवत नाही बघा आता. आंबा घाट नाही का बेबी, आपला लांजातला घाट आहे. इकडे काम बघा जोरात चालू आहे या साईडला बघा, फुल ऑन डोंगर बिंगर पकडला या साईडला. तर हा तो कारण टर्न मार दिला ना म्हणून थांबलाय तो. हॉर्न असेच मारतात ते. आता कसं हा एकदम फुल खतरनाक टर्न आहे, मग ट्रक वाढायला एकदम आरामात चालवायला लागतंय बघा त्यासाठी. आणि पावसामध्ये अजून जरा खतरनाक होतो, काय की ट्रक पडला तर फुल ट्रॅफिक जाम. हो, फुल कंटेनर आडवा झाला पूर्णपणे. हां, त्याच्यामुळे काय झालं, फुल ब्लॉकच झाला, म्हणजे कोण येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही, फुल जाम. जोपर्यंत तो एक JCB आणला काढायला, तो JCB पडला. हो, हायला सही आहे. शेवटी मग आम्ही पाली मार्गे लांजाला आलो, असं केलं. हां, ते याचं नाव विसरलो मी, थांबा, पुढे गावाचं नाव आहे, त्याच या घाटाला नाव दिले, मग सांगतो तुम्हाला मी काय ते. गप्पे अमृता घाटवाले. शाबाश. आणि इकडे साईबाबाचं मंदिर आहे या साईडला. हा, इथून ड्रोन उडला होता आपण. साईबाबा. चला पुढे. आता इकडे नाव आहे ते सांगतो. हा, वेरवळी घाट. वेरवळी, आय थिंक वेरवळी. वेरळ घाट. हा, वेरळ परफेक्ट. तिकडे होता बोर्ड. अमो के डोळे शार्प आहे भाई. वेरळ घाट, वेरळ. येस. चला आता बॅक टू ट्रॅक. तर इकडे आपलं एक पाठी स्वयंभू दत्त मंदिर आहे पाठी, आणि तो ब्रिज तो आता जस्ट गेला, ॲक्च्युली शूट नाही केला मी. त्या ब्रिजवर पाऊस जोरात पडला तर फुल ब्रिज पाण्याखाली जातं. दत्त मंदिर ऑलमोस्ट पाण्याखाली असतं, मग इकडे रस्ता बंद होतो. मग आपल्याला एकदा पावसात यायचं आहे, प्रॉपर पावसात गावी यायचा विचार आहे, 4 दिवस तरी. बघू आता काय जमतं ते आता. तर मंडळी लांजा टू पाळलीच्या मध्ये असंच आहे, मध्ये मध्ये पॅचेस खराब आहे, मग चांगला रस्ता येतो, लाईक आपला सिमेंट रस्ता येतो. अरे आवाज कमी कर. आता असा म्हणजे असं चालू असणार आहे, ऑन ऑफ आहे लांजा टू पाळलीमध्ये तरी. बाकी जास्त तुम्हाला सिमेंट रस्ता पाहायला मिळेल इकडे या पट्ट्यामध्ये तरी फॉर शुअर. बाकी वातावरण एक नंबर वाटतं बघा ना, एक नंबरच. कारण पावसाळा अजून पण चालूच आहे, दिवाळी आहे तरी पावसाळ्यात चालूच असं आहे. तर मंडळी फायनली आपण पाळली. बाबू किती वाजले मग? 9:15 म्हणजे आपण काहीतरी ऑलमोस्ट 8:30 पावणे निघालो होतो. हाफ एन आवर लागतो आपल्या पाळीला पोचायला. तर पाळीला पोचलं. पाळीला पण ब्रिजचं काम सुरू आहे बघा इकडे. इकडे माझे खांब वगैरे उभे केलेले आहेत, ग्रिल वगैरे बघा या साईडला. म्हणजे आपण जेव्हा येऊ, हे ऑफकोर्स ब्रिज झाल्यावर आपला पाळी लागणार नाही, डायरेक्ट ब्रिज घेऊन डायरेक्ट लांजा. चला बरं आहे, चांगलं आहे. हे बघा इकडे कामं बघा जोरात चालू आहे पाळी साईडला. पण ते आधी पाळीचा रस्ता खूप बेकार होता, आता ते चांगला केला या लोकांनी. म्हणजे दोन्ही साईडला तो जो आवण जावण ठेवलं ना, चांगलं ठेवलं आहे.
बाकी मध्ये खूप बेकार होता पावसाळ्यात तर. आणि इकडे मातीचा डोंगर उभारलेला आहे मस्तपैकी. चला आता आपण पाली सोडतोय. जसं आपण पाली सोडतो त्यानंतर रस्ता थोडा खराब मिळतो, पण त्यानंतर पुढे रस्ता खूप चांगला आहे बघा. फुल सिमेंटचा रस्ता आहे, मस्त पट्टा रेडी केलेला आहे. पहिला हा पट्टा खूप खराब होता, मग कामं सुरू होती तेव्हा, पण हा पट्टा ऑलमोस्ट झालेला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला असं बोललो ना तर लांजा टू पालीच्या मध्ये रस्ता ऑन ऑफ आहे. जास्त करून रस्ता चांगला आहे. आणि एक बाकीचा थोडंफार मध्ये डायव्हर्जनला म्हणा किंवा मध्ये मध्ये पॅचेस वगैरे खराब आहेत, पण जास्त करून रस्ता चांगला आहे. आता पालीच्या पुढे आपण आलो आहे, सध्या तरी रस्ता बरा आहे. आता हातखंबापर्यंत कसं आहे तुम्हाला पुढे सांगतो मी. आता सध्या तरी बरं आहे, मस्त आहे. बापरे बापरे बापरे, तो खराब रस्ता संपला आणि मध्ये पॅच खराब आला. ते मजबूत खड्डे होते, मजबूत. आता परत बॅक टू नॉर्मल आलो आहे, पण मध्ये जो पॅच होता ना मजबूत खराब होता. गाड्याचे वरकडे झाले होते. मस्त केलं पण टू वे. म्हणजे इकडे आता टू वे वगैरे पण झालेत सुरू या साईडला. तर तो टू वे संपला ना तर इकडे आता त्या साईडचा रस्ता आता वन झालेला आहे. एकच रस्ता ठेवला आवन जावनला, तर त्या तिकडचा रस्ता कामं ऑलमोस्ट संपायला आहे. गोंडपरावर टाकून ठेवलेलं आहे. पाठी मशिनरी वगैरे होतं, रस्ता बांधायची मशीन जी असते ती आलेली आहे. रस्ता कन्स्ट्रक्ट करायची मशीन जी असते ती पण होती. तर इकडे ऑलमोस्ट इथपर्यंत रस्ता आलेला आहे. आता पुढे आय थिंक तो अजून हे लाल माती वगैरे काढून ते इकडे रस्ता सपाट करते. बाकी इकडे रस्ता पुन्हा आपला खराब मिळाला. हा बघा या साईडला. अरे गाडी अडकली होती. हां हां आपले निघाले बाबा. चला बाबा चला. इकडे पण आय थिंक तो हा डोंगर पोखरलाय आणि इथून असं करते वाटतं लेफ्ट साईडने जायला, डायरेक्ट त्या रस्त्याला भेटायला. आय शाबाश. हो 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 हो, वन मोर पॅच खराब. टोटल 2 पॅचेस खराब मिळाले आपल्याला. हळूहळू बघा गाडी बघा. नाचो नाचो सेम तसं झालं. आणि इकडे पूर्ण पण डोंगर पोखरला ना तिकडे बघा लाल लाल दगड वगैरे या साईडला आहे, लेफ्ट साईडला. आणि आपल्या इकडे हा डोंगर. JCB साहेब आले काम करायला तिकडे. व्हेरी गुड. नाही झोपलेच होते ते. तर आपण पुन्हा एका वन वेला आलेलो आहोत. या साईडला राईटला तर कामं चालू आहे रस्त्याची. आता पुढे थोड्याच वेळात येईल हातखंबा. इकडे पण सेमच आहेत, मध्ये मध्ये जरा पॅचेस खराब आहे. इकडे या साईडला स्पीड ब्रेकर्स वगैरे आहेत. हां स्पीड ब्रेकर वगैरे गाड्या आरामात चालू आहे. इकडे स्पीड ब्रेकर तर आहेतच, प्लस रस्त्यावर मध्ये मध्ये खराब आहेत. हां हळू 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 हळू. आता इकडून मग कुठेतरी एक शॉर्टकट आहे, तो डायरेक्ट बाहेर पडतो आपल्याला निवली फाटाला. आपण तो घेणार नाही, आपण हातखंबाच जाऊ. हो ना बेबी? हां मॅपवर दाखवलं आहे, कारण पूर्ण मॅप लावून बसले. खूप आवडतं मॅप पाहायला. आता पुढे पुढे जातोय आपण. इकडे परत पुन्हा आपला ओल्ड रस्ता लागलेला आहे या साईडला पूर्णपणे. इकडे मध्ये मध्ये पॅचेस आहेत. हा बघा खड्डा बघा. अरे गेल्या खड्ड्यात गाडी बघा. तिच्या मारे टोपी गंडेरी. तर मग इकडून आपण आता फायनली आलो आहे आता सिमेंट रस्त्यावर, म्हणजे नवीन रस्त्यावर. हा ट्रकवाला कधीपासून ओव्हरटेक करायचा ट्राय करतोय. फायनल त्याने ओव्हरटेक केला बाबा. करतो ना, कर बाबा लवकर, आम्हाला पण करू दे. आता बघा हा डायव्हर्जन आहे तो पूर्णपणे धुळीमध्ये गेलेला आहे आणि पूर्ण रस्ता खराब आहे डायव्हर्जनचा. आई शाबाश. अरे देवा महाराज. फुल ऑन धूळ आहे या साईडला. कारण इकडे बघा, इकडे कामं बघा जोरात चालू आहेत. इकडे बघा पूर्ण पण रस्ता खणलेला आहे पूर्णपणे या साईडला. लाल लाल माती. नाही तोडलं इकडे. हा आमचे बोलतो हातखंबा आला आहे बघा. इकडे दुकानं होती, आता एकच दुकान राहिलंय, बाकी सर्व तोडलं इकडे रे. फुल तोडला. हा मला कळलंच ना हातखंबा. ते इथून लेफ्ट मारलं की तर रत्नागिरी असू शकतो. रत्नागिरी कामं चालू होतं, रस्त्याची कामं चालू होती. आता माहित नाही काय, पण इकडे फुल तोडलं यार. मला हातखंबा कळलंच नाही हातखंबा. अरे देवा. मग किती वाजले? 9:30ला आपण पोहोचलो हातखंबाला. आपण 9:15ला पाहिलं होतं काय? 15 मिनिटं आपण हातखंबा गाठलेला आहे.
तर मी तुम्हाला असं म्हणेन की आपला पाली टू हातकंबामध्ये ना हार्डली 3 ते 4 ठिकाणी पॅचेस खराब आहेत. बाकी रस्ता खूप चांगला 2 वे पण लागलेला आहे मध्ये. तर रस्ता तरी बऱ्याचपैकी पहिला सुधारला असं मी असं तुम्हाला सांगू शकतो. आता हातखंबा टू आपला संगमेश्वर कसं आहे तुम्हाला मी आता पुढे सांगणार आहे. बाकी लांजा टू पालीमध्ये जास्त करून रस्ता चांगला आहे आणि मध्ये पॅचेस खराब आहे, डायव्हर्जन खराब आहेत. मग त्याच्यानंतर आपला पाली टू हातखंब्यामध्ये 3-4 ठिकाणी पॅचेस खराब आहेत. बाकी रस्ता बरा आहे. आता जसं आपण हातखंबा सोडलं आणि हातखंबाला पूर्णपणे असं चेंजेस केले असं वाटतं आहे. फुल चेंज झाले हातखंबा. कारण जे स्टॉल जे होते ना ते 24 तास ओपन राहायचे. मग कमी 2 ते 3 स्टॉल 24 तास ओपन असायचे ते. आता जसं तुम्ही पुढे येतात ना तिकडे खडकीवाली रस्ता आहे बघा. पूर्ण खडकीवर रस्ता आहे. ग्रेव्हल्सचा रस्ता आहे पूर्णपणे आपण इकडे. तर मंडळी आपण इकडे आता निवळी घाट आपण हा क्रॉस करतो इकडे. तर जसं आपण टुवर्ड्स निवळी फाट्याकडे आलो ना तर इकडे अजूनपर्यंत हा 1 वेच आहे. इकडे अजूनपर्यंत साईडला एवढं कामं सुरू नाही केली आहे. या साईडला पास असाल तर डोंगर असंच ठेवलेलं आहे. पण खड्डे वगैरे मध्ये आहेत इकडे या रस्त्याला बघा. शाबाश. तर आपण असं निवळी फाटाला आलो. निवळी फाटा पण रस्ता खूप चांगला आहे. त्याच्या पुढे आपला ग्रेव्हल्सवाला रस्ता वगैरे लागतो थोडाफार आणि पुढे रस्ता जरा खराब होत जातो. तर अजूनपर्यंत खराब होतं. आणि आता आपण हा डायव्हर्जन घेऊन आता आपण आईचा घो कारण की तो आता मध्ये जो पॅच होता ना आता हा पॅच चांगला आहे. पण आज जो गाडी उडाली तिकडे चांगलाचा खड्डा होता मोठा तो. आणि ऑप्शनच नाही आहे की गाडी आपण या साईडला किंवा त्या साईड नाही अशी ऑप्शनच नाही. कारण अख्खा तो पॅचच खड्डेवाला होता. आता बॅक टू आपण नवीन रस्ता आलेलो आहोत. आता इकडे तुम्ही पाहाल तर हे बघा इकडे रस्ता जुनाच रस्ता आहे. तिकडे त्या रस्त्याला कामं चालू आहेत पूर्णपणे. मंकी दिसला. तर इकडे पाहाल तर त्या रस्त्याला लेफ्टला असं कामं पूर्णपणे चालू आहे. हा डोंगर पूर्णपणे पोखरला आहे बघा. इकडे बघा माती डोंगर रेडी करून ठेवलेला आहे. हातून इथून मधून रस्ता काढतील. पण जो आपण त्या रस्त्याने जातोय तो रस्ता खराबच आहे. ओल्ड रस्ता आहे पण खराबच रस्ता आहे तो. घे हॉर्न घे बघा. आणि या साईडला अजूनपर्यंत रस्ता इकडे तर काम काय नाही करा. आय थिंक सो मग आधी दाखवलं आता डोंगर तिकडून रस्ता डायरेक्ट काढतील. तर आय थिंक सो इकडे कुठे बाहेर काढतील ते असं कधी प्लॅन असेल. हा बघा इकडे बाहेर काढतील ते तिकडून सरळ. पण तुम्ही पाहत असाल तर इकडे लेफ्टचं कामं सुरू आहेत पण राईटला अजूनपर्यंत रस्ता ओढलाच आहे. आणि हा पूर्ण पट्टा बाकी अजून बापरे. आणि मधोमधच रस्ता खराब आहे. तर काय इकडे बाबा हा बघा खड्डा बघा तो. अरे देवा महाराजा. आणि पावसाळा कळत नाही कारण पाणी भरलं जातं आणि गाडी खापका खाली जाते. मारे टोपे गंडेरी. हा बघा इकडे खड्डे बघा बघा. बघा एक मला हॉर्न तिकडे तुला बोल ना बसवाला हॉर्न असं देतो तुला मी. बाजूच बस बिंदास सावधान. हा मोठा पॅच आपला खराब मिळाला. ओ शिट. हा मोठा पॅच आपला खराब लागला आहे. म्हणजे बायकरनी तर गाडी खूपच आरामात चालू बाबा. खूप आरामात चालू. हा मोठा पॅच खराब निघाला. आता पुढे सिमेंट रस्ता लागलेला आहे. टनल लागेल ना चालू आहे. हा टनल सुरू असेल ना असायलाच पाहिजे. हा बघा आता बॅक टू नॉर्मल रोड. तुम्हाला मी जे बोललो होतो चांगला रस्ता तो हार्डली 3-4 सेकंद होता पुन्हा खराब. ओ शिट का पडला काय माहिती का पट्ट्या पाठी कळत नाही. कारण की ड्रोन पुढे घे जरा तो उन्हात तापेल जरा तो. हा बघा खड्डा बघा इकडे. म्हणजे इकडे प्रॉपर इकडे रस्ता खराब आहे. निवळी फाटाच्या पुढे निवळी घाटच्या पुढे आणि मोठे पॅचेस खराब आहेत. आयला आणि इकडे आता ब्रिजचं काम सुरू आहे साईडला बघा. इकडे कामं चालू आहे. चलो ब्रिज पे काय तंबुरा. हा बघा फुल ब्रिज इकडे काम सुरू. आणि इकडून आपल्याला जाऊ शकतो आपण मार्लेश्वरला. हा हे बघा ना. हो तर एक नंबर 2 वे ब्रिज आहे.
आणि हा व्ह्यू मला खूप आवडतो. हा वाला एक नंबर व्ह्यू आहे, मस्तच आहे. इथून राईट मारलं की आपण मार्लेश्वरला, पुण्याला जाऊ शकतो आपण. हा मस्तच आहे. पोपळीच्या बागा. बघा इथून राईट मारलं की आपण पुणा, मार्लेश्वर, देवरुख आपण जाऊ शकतो. आणि रस्ता खूप चांगला आहे हवाला. कोल्हापूर पण येस, खूप मस्त रस्ता आहे. आणि आपण जायचं आपल्याला या खराब रस्त्याने पण. हो चांगलाच खराब रस्ता आहे हा बघा. हाच एक मोठाच्या मोठा पॅच खराब आहे आपल्या मध्ये. दगड वगैरे असे पोखरलेत हे बघा. दगड बघ केवढं आणून ठेवलेत, बापरे बापरे तोडलेत ती. हा वाला पॅच फुल म्हणजे ऑलमोस्ट 15 मिनिटं आले असतील आपण बॅड पॅचवरच आहे हे बघा. अरे देवा महाराजा. चला बॅक टू सिमेंटवाला रस्ता फाइनली. राइडर अभी हम भी राइड करेगा जल्दी कोकण में. यो मैन यो. तर आता आमू चालली आहे पार्टी, कारण आपल्याला ती सँडविच वगैरे बनवायला घेईल. एक सँडविच कारण ती चटणी बनवली तिने, अंडा बॉईल केलेलं आहे. आता फक्त आपण मस्त ब्रेडवर लावून वगैरे ती आता ब्रेडवर मस्त की लावून वगैरे आपण आता खाऊ. आता हे बघा पार्टी केलेली आहे. वा वा. हो बाबू पुढे तर तू हां हे सही आहे. म्हणजे मी ड्रायव्हर झालो मी आता. म्हणजे मी आता झालो ड्रायव्हर एक तास. बरा एकटा बरोबर, टेन्शन नाही. तू पाठीत बस तर काय. आता पुन्हा आपण आलो आहे ओल्ड रस्त्याला, पण रस्ता जरा बरं आहे जरा. आमू तू अशा टायमाला पाठीत लावणार आहे मस्का वगैरे ज्यावेळेला रस्त्याला पूर्णपणे खड्डे आहेत. तर ते चटणी ब्रेडच्या खाली, मस्का ब्रेडच्या वरती असं काहीतरी लागेल. मग वाटलंच मला. हे बघा इकडे खड्डे बघा. हा बघा बघा. ओ शिट. ओ माय खाच. ओ माय खाच. हां कोकणातला मुंबई का कसा असतो तसं कोकणातला फॉरेनर. बघा यार चांगला रस्ता खराब आहे यार पूर्णपणे. हा मोठाच्या मोठा पॅचेस खराब आहे यार. हा फक्त लवकर सुधारला पाहिजे, बाकी तर ऑलमोस्ट सुधारलेलाच आहे. तो लेफ्टचा रस्ता बघा पूर्णपणे खराब आहे. हा राईटचा चांगला आहे. आणि इकडे खाली सर्व खोदून ठेवलं आहे. अशी अवस्था आहे. विकट म्हणजे विकट अवस्था आहे. पूर्णपणे रस्त्याला वाट लागली, पूर्णपणे रस्त्याची वाट लागली. किती खोदू आपण तो. चला सध्या तरी आपल्याला 2 वे लागलेला आहे. सिमेंटचा रस्ता चांगला रस्ता आहे. तेवढंच एक मोठा हाफ मिनिटचा पॅच खराब होता. बाकी पुढे ऑन ऑफ थोडंफार होता, पण आता जरा रस्ता बरा आहे. तर फायनली आपला बॉइल्ड एग सँडविच रेडी झालेला आहे. अंडा सँडविच. निसर्गाचा आनंद घेतच आपण खाऊया तो आरामात. पुढे थांबायची गरज नाही. नो वेस्ट ऑफ टाइम अँड नो वेस्ट ऑफ मनी. क्या बात आहे. हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू एक नंबर व्ह्यू, एक नंबर ब्रिजचा व्ह्यू, सही व्ह्यू आहे. बघा काय सुंदर वाटतंय. हा बघा हा व्ह्यू काय सुंदर वाटतोय बघा. हा बघा ना एक नंबर वाटतोय. खूप छान आहे, खूप छान. मस्तच आवडला मला. इकडून आपण ड्रोन शॉट पण घेतला होता खूप आधी, जेव्हा माझ्याकडे थंडरबर्ड होती ना. खास मी उतरलो खालीकडे आणि ड्रोन शॉट घेतला होता. मस्त आला होता. एक नंबर दिसतोय बघा ना. तर मंडळी फायनली आपण नाश्ता पाणी करून निघालो आहेत. 11:15 वाजलेले आहेत. इथून तो रस्ता जायला खाली त्या ब्रिजकडे. तर आपले ऑलमोस्ट 15 मिनटं गेलेले आहेत. पण ठीक आहे, हॉटेलमध्ये गेलो असतो तो काय ना. हां हॉटेलमध्ये गेलो असतो तो ऑफकोर्स हाफ एन आवर पाऊण तास जातो आरामात. आणि प्लस बिल पण मोठं होतं. इकडे आपलं काय बिल झालंच नाही, फक्त 15 मिनटं गेली आपली. थोडा टायमाने आपलं आहे संगमेश्वर. आपण 9:30 वाजता होतो हातखांबाला आणि 11:15 वाजले आणि आपण पोचतो. ऑलमोस्ट 11 वाजता पोचतो आपण संगमेश्वरला. 1 तास लागतो आपल्याला पोचायला. मध्ये आपण ब्रेक घेतला म्हणून जरा वाढला. बाकी रस्ता तुम्ही पाहाल तर पुन्हा आपला हा वनवेचा आहे. ओल्ड रस्ता आहे, एवढा खास नाही. मध्ये मध्ये खड्डे आणि पॅच आहेतच, त्यात काही वादच नाही आहे. शाबाश. तर जसं तर पुढे पुढे जातो ना तसं रस्ता अजूनच खराब होत जातोय बघा. इकडे हा पूर्णपणे ना वनवेच रस्ता आहे आणि खराब रस्ता आहे. आणि तर पुढे आता येईल आपलं संगमेश्वर.
मग किती वाजते बघ जरा. अभी बघा है 11. बरोबर 11 वाजता आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत. लांजा टू संगमेश्वर ऑलमोस्ट 1.5 तास प्रवास आहे. कारण हातखंबा टू संगमेश्वर 1 तास आहे आणि टेल आय थिंक हातखंबा हाफ एन आवर. आता संगमेश्वर पुढे रस्ता बरं आहे. आता आपण फायनली संगमेश्वरला पोहोचलोय. तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन लांजा टू पाली ऑन ऑफ आहे. जास्त रस्ता चांगला आहे. पाली टू हातखंबा सुद्धा रस्ता त्यातला तर बरोबर आहे. हातखंबा बोलण्यापेक्षा निवळी फाट्यापेक्षा परंतु त्यातला रस्ता बरा आहे. आणि इकडे बघा हे संगमेश्वर बघा. संगमेश्वरमध्ये ब्रिजचं काम चालू आहे. दोन्ही ब्रिजचं काम चालू आहे बघा. एक आवनला एक जावनला चालू आहे. पण कामच चालू आहे. कधी संपेल कधी काय होईल काय आयडिया नाही. पण जो ब्रिज जो आपण जातोय ना तो भयंकर खराब ब्रिज आहे बघा. डेंजर ब्रिज आहे. डेंजर फुल ऑन डेंजर. आणि ह्या ब्रिजलाच खड्डे पडत चालले तर हा ब्रिज कसा होणार. बसेस जातात त्याच्यावर. तर काय हा देखील एकच रस्ता आहे ना. असं पण 2 रस्ते. आणि इकडून आपण गेलो तर देवरुख मार्गे आपण बाहेर पडतो साखरपा करत लांजाला. पण तो पण आता रत्नागिरी कोल्हापूर मार्ग थोडा खराबच झाला आहे. त्याच्याकडे मग कामं सुरू आहे. हे आपलं संगमेश्वर बस स्टॉप. तर मंडळी फायनली आता आपण प्रॉपर सिमेंट रस्ता आलेलो आहोत. 2 वे रस्ता आहे. एक रस्ता ठेवला आवणला, दुसरा ठेवला जावणला. पूर्णपणे चांगला रस्ता. आता या पुढे रस्ता मोस्टली चांगलाच आहे. होप्स असं मला तरी वाटतं. म्हणून काय टेन्शन नाही. आपण येऊन पोहोचतो अरवलीला. वाजले आहेत अंबाजी आज 11:23. 20 मिनिटं लागले आपल्याला संगमेश्वर टू अरवली पोहोचायला. तर संगमेश्वर टू अरवलीचा रस्ता 1 नंबर आहे. खूप छान आहे. मोठे तुम्हाला 2 वे आणि असं सिमेंट रस्ताच मिळेल. मध्ये थोड्याफार पॅचेस खराब आहेत. बाकी रस्ता 1 नंबर. आणि इकडे कुठेतरी गरम पाण्याचे कुंड आहेत. हां ते बघा तिकडे त्या साईडला. चला आंघोळीला. मला कधीपासून जायचं म्हणतो ना. मला मिळत देऊळ पण आहे. हो देऊळ पण आहे. आणि बरोबर खालीच हा क्रुझर आहे ती. आणि खाली बरोबर कुंड आहेत. कधीपासून मी विचार करतो इकडे येऊ पण यायला मिळतच नाही. पण एकत्र आपण येणार आहे. खास खायची गरज नाही. येऊन जाऊन आपण येऊ शकतो. टेन्शन नाही. इकडे बघा नदी बघा. आता आपण अरवली क्रॉस केलेला आहे. आधी अरवलीला रस्ता जरा खराब होता. आता तो पण सुधारवला. टेन्शन नाही. ते आता लेफ्टला कामते डॅम आहे. या साईडला लेफ्टला कुठे गेला डॅम तो. हा बघा 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 बघा. एक नंबर एक नंबर. हा बघा बघा छान वाटतं ना पाण्याचं रिफ्लेक्शन पण. एक नंबर वाटतं. हो रायडर गेला यार. त्यावर कधी मी राईड करणार यार कळत नाही मला. तर मंडळी माझा मंथ ऑफ मे मध्ये अरे मे का म्हणतो मी काय. तर मंडळी माझा मंथ ऑफ डिसेंबरला क्रिसमस टायमाला कोकण कोस्टल राईड करता प्लॅन आहे आपला. हो ना मग. येस मी वाटच बघते. हो गया कोकण कोस्टल किंवा राजस्थान काहीतरी एक प्लॅन करतोय आपण. काहीतरी एक बघू. 90% कोकण कोस्टलच आहे. कारण मला कोकण कोस्टल आम्ही राईड केलीच नाही अजूनपर्यंत. करायची आहे. ते पण माझ्या एक चेकलिस्टमध्ये आलेलं आहे. टू डू लिस्टमध्ये. लवकर कंप्लीट करू आपण. आणि आपण राजस्थानला काय जायचा विचार आहे की पुष्कर तिकडे एक जागा आहे. तिकडे ब्रह्माचं पहिलं देऊळ आहे. ते आपण पाहिजे. एकच देऊळ आहे. एक नाही ब्रह्मा 2 देऊळ आता आलेले आहेत. पण तिकडचं पहिलं देऊळ आहे. मंदिर आहे तिकडे. बघू ती पण प्लॅन आहे. बघू पण माझा विचार आहे पहिला आपण महाराष्ट्र आपलं कोकण पिंजून काढू आणि मग बाहेर पडू. असा बघू काय करू. पिंजून काढू. आपल्या पिंग्या. तर मंडळी बरोबर 11:50 झालेले आहेत. आणि आपण येऊन पोहोचलो चिपळूणला. या बात आहे. एक नंबर म्हणजे एकच नंबर प्रवास आपला. बरोबर 3 तास लागले आपल्याला पोहोचायला चिपळूणला फ्रॉम लांजा. तर मंडळी पाहतात इकडे मधोमध ब्रिजचं काम सुरू होतं. आता मग सुरूच आहे. तर म्हणून मधोमध रस्ता पूर्ण बंद केले. आणि एक साईड ठेवला आवनला, सेकंड ठेवला जावणला. आणि हे ब्रिजचे खांब जसं आपण तुम्हाला लांजामध्ये दाखवलं तसं इकडे पण असे खांब उभारलेले आहेत कधीपासून. पण कधी ब्रिज इकडे होईल नो आयडिया. तर बघा इकडे खांब वगैरे असे खोपसून ठेवलेले आहेत. पण काय कामं होत नाही ते वरती. हे बघा हे बघा. तर काय डोकंच पिडतं यार. नॉनसेन्स. असू दे चला. तर हे खांब आता एकदा हे ब्रिज झालं. आय डोंट नो कधी 10 वर्ष 20 वर्ष आय डोंट नो कधी. पण एकदा ब्रिज झाला तर डायरेक्ट आपण आरपार. आता तो मी आरपार जाईन की माझी मुलगी आरपार जाईल गाडीवर मला नो आयडिया. असं आहे ते.
त्या म्हातारपणीच घेऊन येईल ना मला गावी. तर आपला हा ब्लॉग आपण एंड करू. हा ब्लॉग फक्त होता आपला लांजा टू चिपळूणचा प्रवास भाग 1. लाईक लांजा टू मुंबईचा ट्रॅव्हल ब्लॉग मधला भाग 1 लांजा टू चिपळूण. तुम्हाला पूर्ण डिटेल दिलेला आहे मी कसं आहे. त्याचा नेक्स्ट ब्लॉग लगेच सुरू करू चिपळूण टू मुंबई. त्यात तुम्हाला आपलं कशी ती बोगदा वगैरे सर्व पाहायला मिळणार आहे. मेन म्हणजे कोलारचे जे खड्डे आहेत ते तुम्हाला मेन पाहायला मिळते कितपत काम झालं आहे ते. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय 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 बाय. हो बाय बाय केलंस बाय. अरे मी बाय केला, आशीर्वाद पण दिला. आशीर्वाद फक्त बाय बोल. Bye. चला एक मिनिट थांबा. हे बघा इकडे तो ब्रिज पडला होता ना. हा बघा इकडे हा बघा इकडे तो ब्रिज पडला होता तो पुन्हा उभा करतायत.